राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व रेशनधारकांना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबत रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 10 वस्तू मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा इथून पुढे प्रत्येक महिन्याला या ठिकाणी रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू आणि प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळणार आहेत। बघा, या ठिकाणी आता निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या ठिकाणी राज्य सरकारकडून पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या पक्षाला या ठिकाणी स्वराज्य पक्षाच्या निवडणुका जवळ येत आहेत। जीडपीच्या, जिल्हा परिषदेच्या, नगरपंचायतच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी मिळवायचं आहे। त्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या ठिकाणी पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। रेशन कार्डच्या आधारावरती या ठिकाणी 10 वस्तू वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत रेशन कार्डच्या आधारावरती कोणकोणत्या रेशनधारकांना पैसे वाटप होत आहेत, रेशन कार्डच्या आधारावरती या ज्या 10 वस्तू वाटप होत आहेत तर या 10 वस्तू किती रुपयांच्या आहेत, म्हणजेच या 10 वस्तूंची किंमत किती आहे, या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या रेशनधारकांना मिळणार आहेत आणि या वस्तू कुठे मिळणार आहेत, हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे 2 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा, रेशनधारकांना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना कशा पद्धतीने या रेशन कार्डवरती पैसे मिळतील। या रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू मिळणार आहेत ते आपण एकंदरीत संपूर्ण सविस्तर पद्धतीने बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील। बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर या 10 वस्तू वाटप होत आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या रेशनधारकांना मिळत आहेत, या 10 वस्तूंसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, या 10 वस्तूंसाठी कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। परंतु रेशनधारकांना याच्या अगोदर आपण बघून घेऊयात की रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी आणि या 10 वस्तू मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहून घेऊया। जेणेकरून तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ घेता येईल। तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती हे जे पैसे वाटप होत आहेत तर या पैशांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशनधारकांना या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की या रेशन कार्डवरती कसे पैसे मिळवायचे आहेत। परंतु रेशन कार्डधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती फक्त वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु अचानक सरकारने का निर्णय घेतलेला आहे, तर बघा, रेशनधारकांना आता निवडणूक जवळ येत आहे आणि या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या पक्षाला जास्तीत जास्त मतदान मिळवायचे आहे आणि परत एकदा निवडून यायचे आहे। त्यामुळे या ठिकाणी नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती अशा ज्या स्थानिक परिषदेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असेल, अशा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान मिळवायचे आहेत। परत एकदा सत्तेवरती यायचं आहे, परत एकदा खुर्चीवरती बसायचं आहे। त्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या 10 वस्तू आणि या ठिकाणी रेशन कार्डच्या आधारावरती पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत रेशन कार्डवरती किती पैसे वाटप होत आहेत आणि या ज्या 10 वस्तू वाटप होत आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना याच्या अगोदर आपण पात्रता बघून घेऊयात, कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। कारण रेशनधारकांना राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे। जे रेशनधारक नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळतील, त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती या ठिकाणी धान्य मिळणार आहे आणि या 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। तर बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर पात्रता, अटी आणि शर्ती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे या अटी, पात्रता आणि शर्ती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। तर बघा, रेशनधारकांना याच्यामध्ये जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे,
पहिली अट जी लावण्यात आलेली आहे तर ती पहिली अट म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। दुसरी अट म्हणजे रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे। तिसरी अट म्हणजे रेशनधारक सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत आणि चौथी अट म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असतील तर ते गाव खेड्यामध्ये शहरामध्ये कुठेही राहत असू द्या, फक्त ते 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा रेशनधारकांना जे रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये या 4 नियमांमध्ये या 4 अटींमध्ये बसत असतील अशा सर्व रेशनधारकांना या ठिकाणी रेशन कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आणि या 10 वस्तूंचा लाभ देण्यात येत आहे। कारण रेशनधारकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत। त्यासोबत रेशनधारकांना या ठिकाणी नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल तर यांच्या निवडणुका सुद्धा जवळ येत आहेत। त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 10 वस्तू, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 5,000 रुपयांची पेन्शन राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना वाटप करण्याबाबत परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि हे जे 5,000 रुपये वाटप होत आहेत तर या 5,000 रुपयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर त्याचे संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। तर बघा रेशनधारकांना पात्रता सांगितलेली आहे। आता आपण पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या 10 वस्तू किती किमतीच्या आहेत, या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने तुम्हाला घेता येईल तर याची संपूर्ण सविस्तर पद्धतीची माहिती सांगत आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। परंतु रेशनधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की एवढ्या वर्षापासून वर्षानुवर्ष रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु अचानक सरकारने काय निर्णय घेतलेला आहे तर बघा रेशनधारकांना याची प्रमुख 3 कारणे समोर आलेली आहेत। पहिलं कारण म्हणजे आता निवडणूक जवळ आलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती सरकारला मतदान मिळवायचं आहे आणि रेशनधारकांना या ठिकाणी पैसे दिले, धान्य दिले, वस्तू दिल्या तर रेशनधारक 100% मतदान करतील। कारण तुम्हाला सुद्धा अनुभव आलेला असेल की या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होती, म्हणजेच आमदारकीची निवडणूक होती, तर त्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे राज्यामध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा आल्या, भारतीय जनता पार्टी या पक्षाला जास्तीत जास्त मतदान मिळालेले होते आणि सत्तेवरती सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आलेले होते। म्हणजेच लाडकी बहीण योजना राजकारणामध्ये गेम चेंजर ठरलेली आहे। त्याचप्रमाणे आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, जेडपीच्या निवडणुका जवळ येत आहेत, महानगरपालिका, पंचायत समिती अशा सर्व निवडणुका जवळ येत आहेत। त्या अनुषंगाने सर्व रेशनधारकांना या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत, रेशन कार्डवरती 10 वस्तू वाटप होत आहे, जेणेकरून राज्यातील पिवळे रेशनधारक, केसरी रेशनधारक सरकारला जास्तीत जास्त मतदान करतील आणि सरकार बहुमताने, प्रचंड मताने निवडून येईल अशा पद्धतीने या ठिकाणी याचा लाभ वितरित सुद्धा होतच आहे। परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना या ठिकाणी हे पैसे या वस्तू मिळणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला मी सर्वात अगोदर पात्रता सांगितल्या होत्या, त्या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या वस्तूंचा लाभ, या पैशांचा लाभ घेता येईल। त्यासोबतच रेशनधारकांना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे। पात्रता बघितली, अटी शर्ती सुद्धा बघितलेल्या आहेत। तर याच्यासाठी अर्ज करायचा आहे का, कागदपत्रे लागणार आहेत का आणि याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या 10 वस्तू, या संपूर्ण सविस्तर गोष्टींची माहिती अगदी 1 मिनिटामध्ये सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, अन्यथा सर्व रेशनधारकांना लाभ मिळून जाईल, फक्त रेशनधारकांना तुम्हालाच लाभ मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्व रेशनधारकांना हा लाभ घेता यावा आणि त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा लाभ घेता यावा तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। तर बघा रेशनधारकांना या 10 वस्तूंची यादी काटाकाट तुम्हाला वाचून दाखवत आहे, त्यामुळे रेशनधारकांना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व रेशनधारक लाभ घेतील, फक्त तुम्हालाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा रेशनधारकांना या ठिकाणी या 10 वस्तूंची यादी काटाकाट वाचून दाखवत आहे। तुम्हाला या 10 वस्तू 100 आणि 101% वाटप होणार आहेत, परंतु रेशनधारकांना त्याच्या अगोदर सरकारने काय सांगितले आहे हे तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे। बघा रेशनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील आणि संपूर्ण देशामधील पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या
सक्षम बनवायचं आहे, त्यांना गरिबीतून वर आणायचं आहे, या दृष्टिकोनातून सरकार जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे। म्हणजेच जर विचार करायचा गेला तर महिलांना अगोदर फक्त चूल आणि मूल कळत होते, म्हणजेच घरामधील स्वयंपाक करायचा आणि लहान मुलांना सांभाळायचे, याच्या पलीकडे महिलांना जास्त कामे नव्हती। परंतु आताच्या क्षणाला बघायला गेलं तर बघा भरपूर महिला स्वतःचा व्यवसाय करत आहेत। काही जण पिठाचे गिरणी घेतलेले आहेत, काहींनी या ठिकाणी शिलाई मशीन खरेदी केलेले आहे, काही या ठिकाणी कपड्याचा व्यवसाय करत आहेत, बांगड्या असतील, अशा पद्धतीने भरपूर महिला स्वतःच्या पायावरती उभा राहत आहेत। तर याचं श्रेय 100% त्या महिलांना सुद्धा जातच आहे। त्यामुळे राज्य सरकार काय म्हणतंय की आता आपण रेशन धारकांसाठी काहीतरी करूया, जेणेकरून रेशन धारकांच्या घरामधील पुरुष असतील, महिला असतील, मुली असतील, त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि ते सुद्धा या गरिबीतून बाहेर येतील। या दृष्टिकोनातून सरकार जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे। त्यामुळे तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रोज आपण खडी फोडतोय तीच कामे जर करत बसला तर तुम्हाला आयुष्यभर तीच कामे करत बसावी लागतील। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा या खडी फोडण्याच्या कामांमधून बाहेर यायचंय, आपल्याला सुद्धा या गरिबीची रेखा पार करायची आहे, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। तुम्हाला या ठिकाणी अनुदान कसं मिळवायचं आहे, कशा पद्धतीने अनुदान वितरित होत आहे, त्यासोबत जर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर या व्यवसायासाठी कसं अर्ज मिळवायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु रेशन धारकांना आपण या ठिकाणी बघून घेऊयात की रेशन धारकांना तुम्हाला हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी ज्या 10 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत त्या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती पैसे मिळून जातील। तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या माध्यमातून या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा रेशन धारकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे राज्यातील आणि संपूर्ण भारत देशामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना याचा फायदा 100 आणि 101% होणार आहे। कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून तशा प्रकारे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। हे निर्णय घेतल्यामुळे राज्यातील आणि देशातील सर्व रेशनधारकांना याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। बघा रेशनधारकांना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। आता आपण त्या वस्तूंची यादी बघून घेऊयात, लगेच पैसे कसे मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। परंतु जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे, कारण मतदान कार्डवरती अशी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून सर्व मतदारांना, सर्व मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांना, महिलांना, पुरुषांना राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा, पैसे सुद्धा वाटप केले जाणार आहे। तर हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु रेशनधारकांना या ज्या 10 वस्तू वितरित केल्या जाणार आहेत त्या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे। त्यासोबतच रेशनधारकांना हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत त्या पैसे सुद्धा सांगत आहे। तर बघा रेशनधारकांना याच्यामध्ये तुम्हाला गहू मिळणार आहे, तांदूळ मिळणार आहे, त्यासोबत तेल मिळणार आहे, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, विविध प्रकारच्या साखर असतील, सोयाबीन असेल, हरभरा असेल, मैदा असेल, मीठ असेल, साखर असेल, मसाले असतील, उडीद असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, कडधान्य असतील, अशा पद्धतीने टोटल मिळून 10 वस्तू तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डवरती मिळणार आहेत। आता तुम्हाला हे जे पैसे वाटप होणार आहे तर ते पैसे कशा पद्धतीने वाटप होणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा रेशनधारकांना राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना या ठिकाणी पिवळ्या नाही तर केसरी रेशन कार्डवरती हे पैसे वाटप केले जातील। म्हणजे 14 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। या 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबामधील केसरी रेशनधारकांना हे पैसे मिळत आहेत। त्यांना 7,000 रुपयापासून ते 9,000 रुपयापर्यंत हे पैसे वाटप होतील। सरसकट सर्वांना हे पैसे मिळणार नाहीत। जर तुमच्या घरामध्ये आत्महत्या कोणी केलेली असेल, तुम्ही शेतकरी बांधवांचे कुटुंबामधील असेल, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला धान्य घ्यायचे असेल तर धान्य घेऊ शकता। जर धान्य घ्यायचं नसेल तर तुम्हाला पैसे वाटप केले जाणार आहे। आता बघा रेशनधारकांना 10 वस्तूंची यादी सांगितली, पैसे कसे मिळणार आहे त्याची माहिती सांगितली आहे। आता बघा निवडणूक जवळ आलेली आहे, त्यामुळे राज्य सरकार या ठिकाणी रेशनधारक लाडक्या बहिणींना, रेशनधारक ज्येष्ठ नागरिकांना, विधवा ताईंना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हप्त्याचे वितरण लवकरच करेल। कारण हप्ते जर लवकरात लवकर पाठवले तर जास्तीत जास्त मतदान होईल, या दृष्टिकोनातून पैसे जमा होणार आहेत।